वाशिममधले सगळेच आता जे अधिकारी असतील किंवा जे लोक असतील तुमचे कार्यकर्ते तिकडे नाराज झालेले तर बैठका घेतलेल्या आहेत कुठेतरी त्यांच्या तोंडातून येते की मुश्रीफ साहेब नाराज आहेत. हे नाराज सवाल नाही हो, माझ्या भावना मी व्यक्त केल्या सांगितलं तुम्हाला. पण ज्या पद्धतीनं विशेषतः कोकणामध्ये पालकमंत्रीपदावरून जो काही हे सुरू झाला त्यानंतर रायगडमध्ये शिंदे गटाला ती जागा देणं पालकमंत्रीपदाची आणि कोल्हापूरची किंवा कुठली तरी शिंदे गटाची जागा ती राष्ट्रवादीला द्यावी अशा पद्धतीच्या देखील चर्चा सुरू झाल्या. अजिबात तसं काही कुठलं मला माहिती नाही. मी आता उद्या मुंबईला जाणार आहे. जिल्हा छोटा जिल्हा असा काही प्रकार आहे कसा? काल हिरवळांनी सुद्धा असं म्हणले की मी गरीब आहे मला गरीब जिल्हा नाही, त्याबद्दल सुद्धा त्यांनी खुलासा केला. माझे ते बोलण्याचा तसा भावार्थ नव्हता, त्यांनी खुलासा केलेला आहे. बीड प्रकरणामध्ये बीडचे जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच तिथे शवविच्छेदन अहवाल आहे तो योग्य पद्धतीनं दिला गेला आहे का असा एक शंका उपस्थित केली आहे अंजली दमानी यांनी आज. त्यांनी कालच ती केलेली आहे. काल मी ते प्रसारमाध्यमात बघितलेलं आहे. मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल. आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे. त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे. त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे. या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत. साहेब, तुमच्या आदेशाने CPR मधलं अतिक्रमण काढण्यासंदर्भात आपण आदेश केला होता गेल्या 15 दिवसापूर्वी. ॲक्शन झाली गेल्या रविवारी, मात्र ते पूर्णपणे काढले नाही, जसे ते ठेवले नाही. त्याच्या पुढे काही होणार नाही. त्यामध्ये यापूर्वीच न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं ते काढा. आणि आता तिथं काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी, रस्त्यासाठी, ड्रेनेजसाठी, त्यामुळे त्याला अडथळे येत होते. त्यामुळे ते अतिक्रमण दूर केलेलं आहे. काय राहिलेलं असेल त्याची माहिती बी घेईल. एसटी दरवाढीच्या संदर्भात आज ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन केली जाते. एसटी फायद्यात होती यापूर्वी दावा केला जात होता, मात्र आता ती तोट्यात का? जयंत पाटील सुद्धा सवाल होता. नाही, आता त्याबद्दल अजितदादांनी सुद्धा आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या. उद्या मला गेल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कळेल आपल्याला की नेमकं काय वास्तव आहे. अमित शहानी देखील शरद पवारांनी सहकारासाठी काय केलं इतक्या वर्षात असा एक प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला काय वाटतं येते म्हणजे ते अमित शहा साहेबांचं भाषण मी ऐकलेलं नाही. भाजपला पक्ष फोडण्याची एक चटक लागलेली आहे. त्यामुळे अजितदादा असतील, शिंदे गट असतील किंवा केंद्रात देखील जे पक्ष त्यांच्यासोबत आहेत ते येत्या काळात फुटणार आहेत असं एक भविष्यवाणी संजय राऊतांनी केलेली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे. वैद्यकीय शिक्षणामधल्या 2 आणि पदनिर्मितीचा निर्णय अजूनही विभागाने नाही, दोन्ही घेतलेले आहेत. आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत जाहिराती काढलेल्या आहेत. ती पदं भरण्याची काम सुरू आहे. त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरली जातात त्याच्याही जाहिरात निघालेली आहे. कोल्हापूर हद्दवाढीच्या संदर्भानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर होणार असल्याची चर्चा आहे. नेमकी काय प्रशासन सराव हालचाल आहे? नाही, माझं मत पहिल्यापासूनचं कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहे ती हद्दवाढीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासूनची आमची मागणी आहे. पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि ह्याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू. खरं तर हे कायमचंच उत्तर प्रत्येक राजकारण्यांचं आहे. पण होणार कधी हा प्रश्न आता तुमचं म्हणणं करेक्ट बरं आहे. कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे. परंतु त्यामध्ये करायचं काय की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात. आता मी अशी जे म्हटलं लगेच काढतात. त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे. अजित पवार तुमचे नेते अजित पवारांनी इथंच भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल. आता हद्दवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्याला हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. मात्र आता प्रसाद लाड यांनी म्हटले की जरांगे पाटलांची नौकरी सुरू आहे. त्यांचं हा सगळा सामाजिक प्रश्न होऊ शकत नाही का? ज्या पद्धतीने ते पुन्हा आंदोलनाला बसले आणि त्यानंतर अशा पद्धतीची टोकाची टीका करतात. नाही, तो आता विषय काही मी अजून ऐकलेला नाही. परंतु आता जे जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा ही भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे. आणि त्यामुळे तर आपण 10% मराठा समाजाला आरक्षण दिलं, अनेक सवलती दिल्या. आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या
मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं आहे किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी, तर मला वाटतं निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला काहीतरी मार्ग काढतील. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक संदर्भात एका मुलाला अटक करण्यात आली होती संशयित म्हणून, मग नंतर त्याला सोडून दिलं मुंबई पोलिसांनी. पण त्या मुलाची नोकरी गेली आहे, त्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे, तर मुंबई पोलिसांनी मला उद्ध्वस्त केलं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या आलेल्या आहेत. काय सांगू शकतो? नाही, असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिकरी मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. साहेब, कोल्हापूर महानगरपालिका कशा पद्धतीने आता महायुती म्हणून तुम्ही सगळेजण लढणार आहेत का? त्या ठिकाणी स्वबळाचं यापूर्वी सुद्धा आम्ही आता अनेक वेळा मी वक्तव्य केलेलं आहे. जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळे लढतील आणि जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहे तिथं आम्ही एकत्र येऊ. कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती असं? कारण नाही, अजून कोल्हापुरात माहिती त्याचं खूप अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे, मग परत प्रभाग होणार झाल्यानंतर मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन काय करणार आम्ही.